कांदा कसा कापायचा याच्यावर एक व्हिडिओ बनवा, अशा भरपूर जणांच्या कमेंट होत्या. तुम्हाला घरगुती कांदा कापायला शिकायचं आहे किंवा नवीन नवीन धंदा टाकताय तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. कांदा कापताना सगळ्यात महत्त्वाचं कांदा पकडायचा कसा जेणेकरून आपले बोटं वाचतील. तर कांदा पकडताना बोटं हे अशी तिरके ठेवायचे. असे सरळ ठेवले तर 100% शेंडा उडणार बोटाचा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बोटाला समांतर चाकू चालला पाहिजे. चाकूचं कट कुठं जाणार हे बोटं ठरवतात. बोटं थोडी तिरकं ठेवायचे. हे जे डोपरं दिसतंय ना इथं तुमचं चाकू धडकून परत कांद्यावर जाणार आहे. ठीक आहे. आणि सुरुवातीला फक्त परफेक्शनवर लक्ष द्यायचं. अजिबात स्पीड घ्यायचं नाही. एकदम हळू 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 फक्त बारीक बारीक कट गेले पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं. सेम इकून पण तसंच. बोटं पहा एकदम तिरके ठेवलेले असे. सरळ बोटं असले का 100% बोट कापणार. आणि तुम्ही जेव्हा एकदा प्रो असाल ना तुम्ही सगळं कांदा पण धरू शकता. सगळं कांदा धरून पण असं कापू शकता. पण आता आपण अजून प्रो नाही त्याच्यामुळे आपण कांदा आधी अर्धा करणार. ठीक आहे. आता एक बेस तयार झाला. कांदा काय आता हलणार नाही त्याच्या जागेवरून. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर सेम हळू 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 एकदम कापायचा. एकदम बारीक कांदा कापला जाणार. आता इथं जागा नाही राहिली कांदा कापायला. ठीक आहे. कांदा आडवा करायचा. आडवा केल्यानंतर परत 2-3 कट मारायचे. परत ते असं स्पीड घ्यायला जाऊ नका. 100% बोटं उडणार आहे. 4-5 वेळा बोटं उडल्याशिवाय कांदा कापायला माणूस शिकत नाही. स्पीड का नाही परफेक्शन का लक्ष द्यायचं आधी. ठीक आहे. आणि एकदा का तुम्हाला स्पीड आला हे असं कॅमेरा पाहून साप 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 तुमचा हात जाणार काहीच विषय नाही. तर अजून आमच्याकडून तुम्हाला काय शिकता येईल ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आम्ही शिकू तुम्हाला काय विषय नाही. आणि फॉलो नक्की करून ठेवा. # बेल क्वालिटी खायची तर भेट असं पटेल द्यायचं.